19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळी निवडणूक चिन्हे देण्यात आली होती। लोकसभेच्या 5 पैकी 4 मतदारसंघात वंचितला 3 वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती। निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात ऊसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह दिली होती। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर, शिट्टी व रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती। मात्र निवडणूक आयोगाने वंचितला एकच निवडणूक चिन्ह देण्याचं टाळलं होतं। आता विधानसभेला निवडणूक आयोगाने गॅस सिलेंडर हे चिन्ह वंचितला दिलं आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।